बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आपण पठन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण तृतीय खंड भगवान बुद्धांनी काय शिकविले भाग 4 अधम्म म्हणजे काय यामध्ये यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे। काल्पनिक अनुमानांवर आधारलेला धर्म धर्मच नव्हे। धर्मग्रंथाचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे। धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म, हे पाहणार आहोत। 5 यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे। ब्राह्मणी धर्म हा यज्ञ यागावर आधारलेला होता। काही यज्ञांचा नित्य यज्ञ आणि काहींना नैमित्तिक यज्ञ असे म्हणतात। नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते। नैमित्तिक यज्ञ हे याजक सांसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात। ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे, तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात। अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही। जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ यज्ञ हा धर्माचा अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, तेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत काही कारणे सांगितलेली आहेत। असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला। ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई। कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली। तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावचित्ताने ऐक। कूटदंत उत्तरला, ठीक आहे, आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले। हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला। एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता। त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे। मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे। जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल। राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले। पुरोहिताने त्याला उत्तर दिले। राजा म्हणतात आपल्या पुरोहिताला, मला आता महायज्ञ करावयाचा आहे, तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असाच महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे। पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो। तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी। राजाने जो यज्ञ केला त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत। बकऱ्यांची, कोंबड्यांची, कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही। यज्ञोपासीसाठी झाडे तोडण्यात आलेली नाहीत। केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला। कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? महाविजेत्या राजाने कशा प्रकारचा यज्ञ केला हे तथागतांनी कूटदंत ब्राह्मणाला सांगितला। कूटदंत ब्राह्मण तथागतांना विचारतात, यज्ञाचा दुसरा काही प्रकार आहे का? होय ब्राह्मण, होय। यज्ञ तो यज्ञ आहे। तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधापणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक पदार्थ यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे। उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांहुरी तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे। गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहे। तथागतांनी कूटदंत ब्राह्मणांना योग्य यज्ञ कोणता हे समजावून सांगितले।
उज्जैन नावाच्या ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञस्तुत समजता काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. उज्जय जो ब्राह्मण आहे त्याला तथागत सांगतात की मी ज्या ठिकाणी जीवाची किंवा हिंसा केली जाते त्या यज्ञाची मी स्तुती करत नाही. मी अहिंसक यज्ञाची स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. उदायन ब्राह्मणांनीही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखाच प्रश्न तथागताला विचारला. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. अशा प्रकारे कूटदंत, उज्जय आणि उदाई ब्राह्मणांना कोणता यज्ञ करावा आणि कसा करावा याचा उपदेश तथागतांनी दिला. 6. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्म नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? तेव्हा मी कोण होतो? तेव्हा मी कसा असेल? मी कोठून कोठे जाईल? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले? ते कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतर आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले आणि दुसरे काही म्हणत की प्रजापतीने निर्माण केले. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतर आहे. काही म्हणत ते शांत आहे तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांनी मान्यता दाखविली नाही. ते म्हणत असत, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहत असते. आणि याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात वरील प्रश्नाविषयक सिद्धांताला स्थान दिले नाही. 7. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी भगवान बुद्ध या सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते. ब्राह्मण हे विद्यावर भर देत असत. भगवान बुद्ध मात्र सर्वांना शिक्षण मिळावे या मताचे होते. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठायी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धांनी भिक्खू पटिसेनला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते त्यावेळी तेथे स्वभावाने तिरकसट आणि मठ्ठ, ज्याला एकही गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पटिसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धांनी 500 अरहंतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटिसेनला एकही गाथा म्हणता आली नाही. पटिसेन नावाचे जे भिक्खू आहेत त्यांना कोणत्याही गाथा म्हणता येत नव्हत्या. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पटिसेनचे हे अज्ञान पाहून त्यांना उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटिसेनला आपल्या जवळ बोलविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखविली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते.
हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुला उपहास करू लागतील, म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तो तू नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धांनी 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्यांना अरहंत परत प्राप्त झाले. कुशल कर्म कोणत्या प्रकारचे आहेत हे तथागतांनी भिक्खूंना समजावून सांगितले आणि ते अरहंत पद त्यांनी प्राप्त केले. तथागत म्हणतात, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नाही, तर त्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत नसली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय. धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण केले तर त्या योगी सर्वोत्तम प्रज्ञेची मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून पटिसेन हा आनंदी झाला आणि त्याने अरहंतपद प्राप्त केले. म्हणून तथागतांनी धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे असे तथागत उपदेश करतात. 8 धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म होय. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत असत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा विरोध होता. वेद हे पवित्र आहेत हे तथागतांनी अमान्य केले, त्याला विरोध केला. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारलेल्या आहेत. त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेद विरोधी भूमिकाच त्याग केला. परंतु भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. 23 सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे समन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. भगवान बुद्धांच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिची बाह्य रूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याने आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशिलेला विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहे की निंदनीय आहे, सदोष आहे की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत याचा विचार करा असे तथागत उपदेश देतात. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास हरकत नाही अशा प्रकारचे तथागत सांगतात. धर्मपुस्तके हे अप्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे हे तथागत आपल्या शिकवणुकीमध्ये सांगतात. आपण ग्रंथाचे श्रवण केले. आपणाप्रती मंगल कामना. नमो बुद्धाय. जय भीम.